मुळात महाराष्ट्रभर नावलौकिक असायचं कारण एक होतं की रिकव्हरी या कारखान्याची, आणि जेवढी रिकव्हरी तुम्हाला जास्त मिळेल तेवढे तुमचं उत्पादन वाढेल आणि तुम्हाला पैसे जास्त मिळतील. आणि त्याचमुळं रिकव्हरी जास्त मिळाल्यामुळं अण्णांनी सगळ्यांना दर द्यायला चांगला चालू केला. या कारखान्याची रिकव्हरी गेले 10 वर्षे सातत्यानं कमी येते. आम्ही ह्याच्यात जेव्हा खोलात गेलो की बाबा नक्की रिकव्हरी कमी येते, कारण तर ऊस तर तेच आहे, जमीन तेच आहेत, आणि मग रिकव्हरी कमी का येते? तर आम्हाला कळालं रिकव्हरी आहे तेवढी आहे तशीच आहे, फक्त ही रिकव्हरी मारली जाते. आता मारली जाते म्हणजे काय, की जेवढी रिकव्हरी आहे ती रिकव्हरी कमी आहे असं दाखवायचं, आणि त्याच्यामधून जी पोती निघतात, म्हणजे साधारणतः आधी आमची रिकव्हरी 13-20 अशी असायची. म्हणजे एका टनाला 130 किलो 132 किलो साखर. मग ती रिकव्हरी अलीकडच्या काळात 12.5 11.5 पर्यंत आली. म्हणजे अर्धा टक्का पाऊण टक्का जरी रिकव्हरी मारली तर टनाला साधारणतः एक, समजा 10 पॉईंटनं जरी मारली तर 10 किलो साखर निघते. 1% मारली तर साधारणतः तेवढ्या प्रमाणात साखर, माफ करा, 10 पॉइंट मारली तर 1 किलो साखर निघते. 1% मारली तर 10 किलो साखर निघते. अशी साखर गेल्या काही बरेचसे वर्षापासून मारायचं चालू झालं. आणि ही साखर ही रेकॉर्डला कुठेही दाखवली जायची नाही. आणि या साखरेची इल्लीगल विक्री बाहेर व्हायची आणि त्याचे सगळे पैसे कॅश स्वरूपात घेतले जायचे. आता ह्याच्या खोलात गेला असताना आम्हाला मागच्या वर्षी मी वार्षिक मीटिंगमध्ये पण हा प्रश्न विचारलेला, की तुम्ही रिकव्हरी या वर्षीची एवढी कमी दाखवलेली आहे. सिरपला तुम्ही डायव्हर्जन केलेलं नाही इथेनॉलसाठी, आणि तुमची अशी एवढी रिकव्हरी पाहिजे होती आणि तुम्ही एवढी रिकव्हरी मारलेली आहे. त्याच्यामध्ये उत्तर दिलं गेलं, की आपण रिकव्हरी मारलेली नाही. त्यानंतर कारखान्यातल्या काही लोकांनी आम्हाला माहिती दिली, की साधारणतः 40 ते 50,000 क्विंटलचा साठा हा कारखान्यामध्ये आहे आणि तो कुठेही रेकॉर्डवर नाही. मग त्या संदर्भातली 4 डिसेंबर 2025 रोजी आम्ही आर-जे-डी विभागाला तक्रार दिली. आणि मग आर-जे-डी विभागानं एकंदरीतच कारखान्याला सांगितलं असेल, की बाबा अशी-अशी तक्रार आल्या, आणि ह्या तक्रारीच्या अनुषंगानं त्यांनी परत मग ट्रक बोलवून घेऊन ही साखर बाहेर काढायला सुरुवात केली. मग ते ट्रक त्या दिवशी जाऊन आम्ही तिथं अडवले. 9 तारखेला 9 डिसेंबरला ट्रक आलेले, आणि ती साखर आम्ही अडवली. त्याचे व्हिडिओ वगैरे केले, आणि ते व्हिडिओ साधारणतः जिल्हाभर प्रसिद्ध झाल्यानंतर एकंदरीत आर-जे-डीवर दबाव आला आणि त्यांनी 23 डिसेंबर रोजी कारखान्यावर धाड टाकली. त्याच्यामध्ये ज्या गोडाऊनमध्ये ही साखर पोती आहेत ते गोडाऊन नंबर 1 सील केलं, आणि त्याची मोजणी वगैरे करून त्याचा 16 मार्चला अहवाल चोथे साहेब म्हणून लेखापरीक्षक होते, त्यांनी आर-जे-डी विभागाला पाठवला आणि आम्हाला साधारणतः तो 7 एप्रिलच्या आसपास तो आम्हाला हातात मिळाला. त्या अहवालामध्ये त्यांनी सरळ-सरळ नमूद केलेलं आहे, की साधारणतः सिरपला डायव्हर्जन करून तुम्ही 23,000 क्विंटल साखर कमी दाखवलेली आहे. आता इथं उपलब्ध साठा 16,000 क्विंटलच्या आसपास आहे. आणि अहवाल इथं म्हणजे जेव्हा आमच्या हातात हा अहवाल मिळाला, त्यानंतर आम्ही असं ठरवलं, की बाबा आता थांबायचं नाही. ही साखर चोर बऱ्याचशाच वर्षापासून ही साखर चोरी होत्या. कारखान्यामध्ये काहीच आपल्या मॉडिफिकेशन नाही किंवा एकंदरीत एक्सपान्शन नाही. नागनाथ अण्णांच्या नंतर या कारखान्याच्या म्हणजे माध्यमातून ज्या चळवळी चालायच्या त्या सगळ्या बंद आहेत, आणि मग कारखाना एवढ्या कर्जाच्या डोंगरात कशासाठी निघालाय? म्हणून आम्ही ठरवलं, की आता थांबायचं नाही आणि आता आंदोलन करून एकंदरीत जेवढं कर्ज झालेलं आहे तेवढे पैसे विद्यमान चेअरमन ज्यांच्याकडे आहेत त्यांनी तेवढे पैसे भागवावेत आणि चेअरमन पदाचा राजीनामा द्यावा. एकंदरीत या आंदोलनाच्या माध्यमातून तुमची कोणती प्रमुख मागणी असणार तुमची? आमची हेच प्रमुख मागणी आहे, की अण्णांचं स्मारक जिवंत राहिलं पाहिजे. आत्ताची आपण जी स्मारकं बघतो ही स्मारकं आहेत, पण अण्णांचं खरं स्मारक आहे हा कारखाना. हा कारखाना राहिला तरच अण्णांचं नाव कायम राहील, आणि लोकांच्या मध्ये पण अण्णांचं नाव कायम, म्हणजे कारखाना जोपर्यंत चालेल तोपर्यंत अण्णांचं नाव त्यांच्या म्हणजे कारखान्याच्या माध्यमातून लोकांच्या तोंडामध्ये राहील. त्याच्यामुळे आमची मागणी हीच आहे, की कारखाना वाचावा, कारखाना चालावा. म्हणून कारखान्यावर जे कर्ज आहे ते कर्ज भागवून चेअरमनांनी पाय उतरावं, ह्या आमच्या 2च प्रमुख मागण्या आहेत. सध्या या आंदोलनाला तुमच्या आजचा 5वा दिवस आहे. हो. काही दिवसामध्ये तुम्ही आता जर काय सध्या तुमच्या या 5 दिवसामध्ये प्रशासन किंवा इतर काय त्यांचे चेअरमन असतील, यांचे काही तुम्हाला सहकार्य लाभतंय का? आणि पुढची दिशा तुमची काय असणार मग? आता गेले 5 दिवस आम्ही इथं बसलेलो आहे. आर-जे-डी विभागाचे तहसीलदार ऑफिस, ए-आर ऑफिस सगळी लोक येऊन भेटून आम्हाला गेलेले, आणि एकंदरीत सगळ्या ज्या त्या यंत्रणेवर दबाव पडून
म्हणजे आमचा RJDचा अहवाल आला ह्या चौकशीचा आणि त्याच्यानंतर सुनावणी लवकर लागत नव्हती. ती सुनावणी पण आता 28 तारखेला लागलेली आहे. असं ज्या त्या डिपार्टमेंटवर प्रेशर राहून जिकड-तिकडची डिपार्टमेंटची लोकं काम चालू करायला लागले आहेत. पण चेअरमनांच्यावर मात्र काही फरक नाही. चेअरमन अजूनही म्हणतात मी कुठल्याही ह्याच्यात म्हणजे कुठेही दोषी नाही किंवा मी असं काही कामकाज ह्याच्यामध्ये अजून केलेलंच नाही. एकूणच आता सगळे लोक किंवा अनेक नेते आपल्याला येऊन भेटायला लागले. तर त्यांचं मत किंवा त्यांचा निरोप काय आहे आपल्याला? एकंदरीत सगळ्या लोकांचं म्हणणं एकच आहे, की अण्णांचं हे मोठं स्मारक आहे. आम्ही एकंदरीत बाहेरून बघताना आम्ही पूर्ण नायकवडी कुटुंब हे एकच म्हणून बघतो आणि आम्हाला हे आत नक्की काय चाललंय हे माहीत नाही. म्हणजे कारखान्यावर किती कर्ज आहे किंवा इतर संस्था कोण बघतं, कशा चालतात हे माहीत नाही आणि अण्णांच्या स्मारकाला गालबोट लागू नये, अण्णांचं नाव बदनाम होऊ नये म्हणून हे तुम्ही घरातल्या घरात बसा आणि मिटवा, असं प्रत्येकाचं सांगणं येते. पण महत्त्वाचं मी त्या आपल्या माध्यमातून सगळ्यांना सांगतो, की हा आमच्या काही घरातला वाद नाही. प्रायव्हेट कंपन्या असत्या तर 100% आम्ही घरात सगळ्यांनी बसून हा निर्णय घेतला असता, की काय करायचं. ह्या कोऑपरेटिव्ह संस्था आहेत. ह्याचे मालक आम्ही नाही, ह्याचे मालक जनता आहे. त्याच्यामुळे आम्ही इतर नेत्यांना पण सांगितलं, की हा वाद आमच्या घरातला असता तर आपण सांगणं, आपण बोलणं हे महत्त्वाचं आहे. आणि मुळात म्हणजे आम्ही अण्णांच्या नावावर किंवा अण्णांनी निर्माण केलेल्या संस्थेवर कुठेही गालबोट किंवा कुठेही शिंतोडा उडवत नाही. इथं आम्ही फक्त आणि फक्त चेअरमनांनी जो गैरकारभार केलेला आहे, त्यांच्या कारभारावर आम्ही त्यांचा कारभार कसा चुकीचा आहे किंवा त्यांच्या कारभारावर आम्ही अ, म्हणजे आरोप फक्त केलेले आहेत. त्याच्यामुळे कुणी हे म्हणू नये, की बाबा हुतात्माची बदनामी किंवा हुतात्मावर हे ॲलिगेशन्स लावायचं चाललेलं आहे. मुळात मला सांगायचं आहे, की ह्या बातम्या पेरल्या जातात काही लोकांच्याकडून. हुतात्मा म्हणजे तुम्ही नव्हे. हुतात्मा हा अण्णांच्या विचाराचा हुतात्मा आहे आणि तो राहिला पाहिजे. एकूणच कालपर्यंत आपल्या कारखान्याचे व्हाईस चेअरमन आणि 10 ते 12 संचालक आपल्यापर्यंत आले आणि त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. अजूनही काही आपल्या भागातले संचालक आहेत त्यांच्याशी काय कॉन्टॅक्ट झाला किंवा ते तुमच्याशी कॉन्टॅक्ट करत आहेत का किंवा काय पुढची त्यांच्याबद्दल? आता कारखान्यामध्ये आपल्याला माहित आहे टोटल 21 संचालक असतात. 2 संचालक आमचे मयत झालेले आहेत. आणखी 19 संचालक आता आहेत. त्या 19 पैकी व्हाईस चेअरमन यांच्यासहित 12 लोकांनी आज आम्हाला पाठिंबा दिलेला आहे. 2 ते 3 लोकं आमच्या संपर्कात आहेत आणि लवकर ते पण येऊन आम्हाला खात्री आहे, कारण अण्णांच्या कारखान्यात हे कोणच सहन करून घेणार नाही. आम्हाला खात्री आहे, की येणाऱ्या काळात ते 2-3 लोकं येऊन पण आम्हाला पाठिंबा देतील. नमस्कार. खऱ्या अर्थानं आजचा हा आंदोलनाचा 5वा दिवस